मोबाईल पण आहे ना? पोराकडे मोटरसायकल आहे. अशी फोटो काढणं नळापाशी बच्चे होते. बच्चे हा होते 97. नाशिक मधूनच गेले ना. बरोबर. आता बारके बच्चे किती आहेत? ते 7 बारके बच्चे 7 आहेत. 4 मुलं 4 सुना. तुम्ही दोघं जण. त्याच्या वर आहे का खाली? ठीक आहे वय घे. 2 मुलं आहेत का? आणि म्हातारी आहे 5. आणि इंच खाऊ नीरज बसा आता धरा. आणि झाडं मिळाली. हो. घरात किती? थोड़ा सवाल का हा बैल होता का? कोणाचं मध्ये कोणचं बाई? तुमचं कुठे? टाकलं तर तो कंटिन्यू करतो. मी ते नॅचरल घेत होतो पण ते कधी चेंज मला आठवत वाडी भरोसा नाही गावच्या सगळ्या स्वतःची शेती ना. दूर नाही माझं नाव शीतल राहणार मोगरे. तुझ्या हातात जवळ राहणार मोगरे. आता तुझं वय किती आहे? मोबाईल आता 18 लागेल. 18 ला. किती वर्षापासून तुला तो त्रास होत होता? आता म्हणजे 2 वर्ष झाले ना. 2 वर्ष झाली. हां. किती वय होती तेव्हा? 15-17. त्याच्या आधी तुला ऐकायला यायचं? ऐकायला यायचं. मग तेव्हा तुला जेव्हा ऐकायला नाही होत होता काय त्रास होत होता कानाला? नाही का असं एखाद्याला जर लांबून आवाज दिला तर समजत नव्हतं नाही का. मग जवळ सांगायचे ती आवाज देते आवाज देते असं. अच्छा, मग तुला समजा दोन्ही कानाला ऐकायला नव्हतं नाही, की कुठल्या कानाला? या कानाला ऐकायला. तुमच्या कुटुंबामध्ये किती
किती माणसं राहतात? हा? 21 माणसं आहे? एकाच कुटुंबात? अच्छा, मग 21 मध्ये काय उत्पन्नाचं साधन? शेती. सगळे शेती करतात कंपनीत तिकडे फक्त तिकडे? मम्मी पप्पा असं टेम्परवारी जातात कामाला. मग सगळी आर्थिक परिस्थिती कशी होईल? आर्थिक परिस्थितीमध्ये चांगले पण उत्पन्न मिळतं की नाही काय मिळत तुम्हाला? मिळतं नाही का थोडंफार. थोडंफार. तू कितवीला आहेस आता? आता 12 झाली माझी. 12वी पूर्ण झाली तुझी? ओके. मग तू 10वीला असताना तुला त्रास होत होता का? हां. मग त्याचा काय परिणाम व्हायचा अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये? नाही का असं शिक्षक सर सांगायला लागले, समजत नव्हतं नाही का लवकर. समजत येत नव्हतं काय अभ्यास कसं काय करायचं कसं ते असं. मग त्याच्या आधी तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरला दवाखान्यामध्ये कधी दाखवलं होतं तुला? नाही. कुठेच नाही दाखवलं? मग हे कसं कळलं स्वतःकडून? नाही का सरांनी सांगितलं नाही का. कुठल्या सरांनी? वाघरच्या सरांनी, वाघरच्या शाळेत जायचे ना हां. तेव्हा मग त्यांनी सांगितले नाही का कोटीला एक दवाखाने सरकारी फ्रीमध्ये तुम्ही जाऊन बघा असं. मग तेव्हा आम्ही गेलो होतो. मग तिथे काही स्वदेश कॅम्प लागलं होतं? हां. मग ते सरांनी मशीन ते काय ऐका येतं असं तसं केलं त्यांनी. मग मला तुझ्या पडद्याचा कानाचा पडदा खाली जायला नाही का. मग मला मशीन लावायला लागली. मग मम्मीचा त्यांचा विचार करता आली नाही का मग त्यांनी मशीन दिली लावली नाही का. डायरेक्ट मशीन लावली ती? हां. 2-3 दिवसानं मशीन आली नाही का. त्यांच्याकडे राहिले नव्हते. 2-3 दिवसानं मशीन आली. मग 2-3 दिवसानं त्यांनी सांगितलं नाही का असं लावा. मग लावली. थोडा फरक पडला. ओके. काय पैसे वगैरे घेतले का तुमच्याकडून? नाही पैसे काहीच नाही, सगळं फुकट. मग तपासणी पण फुकटमध्ये झालं? हां. मग त्या मशीन ऐकायला येतं आता? हां. मग शाळेमध्ये वगैरे मशीन लावतेस तू? नाही. आता का लावत नाहीस? मग आता नाही का आता चांगलं स्पष्ट येते नाही का आता ऐकायला येते तुला? हां. मग ते मशीनमुळे तसं झालं की काही कालावधीमुळे तसं होतं मग ते आता व्यवस्थित ऐकायला यायला लागलं? हां. आता व्यवस्थित ऐकायला कसं काय आता मशीनमुळे इफेक्ट होतो? हो झाला असेल. प्रत्येक तुझ्या वडिलांना पण काहीतरी त्रास होतो का? हां. वडिलांना पण नाही तुझ्या आजोबांना पण असं ऐकायचं प्रॉब्लेम होता? जेनेटिक अजूनही आहे? जेनेटिक आजार आहे. पण मग तुला वाटतंय की मशीन लावायला पाहिजे आता की नको लावायला? परत त्रास झाला तर? आणि काय झाला तर डबल लावता येते. ओके, ठीक आहे. बरं मला सांग, जर स्वदेश मार्फत जर मशीन नसती मिळाली तर मग काय केलं असतं तुम्ही? तर आम्ही सांगा, तुम्ही सांगा. तुम्ही सांगा, तुम्ही मोठे आहात. मुलीला तुम्ही आतापर्यंत दाखवलं नव्हतं कुठेही हॉस्पिटलला, मग पुढे पण नसतं दाखवलं, मग तसंच ठेवलं असतं तिला बहिरी करून? दाखवलं होतं दवाखान्यांमध्ये आम्ही. पुढे दाखवलेलं? सरकारी दवाखान्यात गोटीला. मग काय बोलले ते? त्यांनी तपासलं. मग यांच्याकडून नाही का मशीन भेटलं. ठीक आहे. अजून काय लागेल आपल्याला? आता त्या मशीनमुळे तू नंतर किती वर्ष वापरलीस कंटिन्यू? आता नाही का 1 वर्ष वापरते. कंटिन्यू 1 वर्ष कंटिन्यू वापरली? मग त्याच्यामध्ये आता शिक्षणासाठी त्याचा उपयोग झाला का त्या मशीनचा? मग आता म्हणजे शिक्षण बंद केलं नाही का, जात नाही. का जात नाही आता? पुढे काय शिकत आहे? 12 झाले. 12वी स्टॉप का? हां. पुढे काय नाही करायचं ठरवलं? हां. 11वीला किती % होते? 55. काय स्कॉलरशिप वगैरे दिली होती आता? स्कॉलरशिप एकाला पण नाही. एकाला म्हणणे का? स्कॉलरशिप का नाही इथे? सर आपण यांच्या नाव बरेच जणांची दिली होती. आज कोणती तरी लिस्ट आली ना तुमची? आजच मला कोण बोललं मग अशी? काय? तुम्ही स्कॉलरशिपसाठी त्यांनी ते लिंक पाठवले सर. लिंक पाठवली? लिंक ऑनलाईनची लिंक ऑनलाईन भरायला लागतं ना? हो. सर तुम्ही सकाळी बघितलं असेल, प्रत्येक मुलाचा बायोडाटा त्याच्यावर लिहून. ठीक आहे, चालेल. मी मगाशी बोललो त्यातून काय मिस झालं? तुमच्या कुटुंबाचं आता जो उत्पन्न येईल आपण ती बघू आता स्टोरी बऱ्यापैकी. आता किती मुलं आहेत घरामध्ये तुम्ही? भावंड तरी 10 आहे. तुमचं कुटुंब? आमचे 3घच आहेत. आई, बाबा, 5 आणि मुलं दुसरी? 5 जण. आम्ही नाही का मम्मी पप्पा माझी बहीण. दोघं जण. 2 बहिणी 1 भाऊ. घेतले ना सगळं माहिती यांची? ती परफेक्ट राणीनेच घेतली. राणीने घेतली घेतली. ठीक
ठीक आहे, अजून काय माहिती लागली तुमचा मोबाईल नंबर एकदा त्याच्यामध्ये टाका. शिक्षणाचं जरा फोकस करा शिक्षणाचं आता काय. ती सोडली बोलते डायरेक्ट. का पण विचारा शिक्षण पुढे का काय सोडलंस? असतं काय आपण रेकॉर्डिंग तुम्ही शिक्षण का सोडलं? मम्मीला की विचारा. तीच म्हणजे जात नव्हती आम्ही पाठीत होतो तीच जात नव्हती शाळेत. ती जात नव्हती म्हणजे तिचा इंटरेस्ट नाही आहे. हम्म. काय ठरवलंय भविष्यात? मम्मी ते पाठीत होते पण आता जोडीच नाही कोणी भीती वाटते. तर जोडी काय करायची तर काय आपल्याला बैलगाडी सारखं धावायचं आहे? जोडी शिकायचं तुला आहे, पुढे तुला जायचं आहे. ती गोटीला एकटी गेली सुकानाच्या गाडीत बसून याला- नाही पोरं आहेत ना सर इथून यांचं नाव इथून येत ना वागेरा सोडून इथून कुठं गोटी सुद्धा जायला नाही ना हां. त्याच्यामुळं मग भीती वाटते. आता GDA मध्ये आपल्याकडे काय कोर्सेस स्किलिंगचे जे आता नर्सिंग होईल. GNM GDA चा GNM होईल ना डेटा कॉम्प्युटरवरचा एंट्री डेटा एंट्रीचा ऑपरेटरचा आहे, कोर्स जाशील ना ग? CEO चा. ते कोर्सेस तर हिला हे करून द्या. तिथं पण जोडी नको बघू तिथे एकटीच जा एकटीच कर ते शिकवतील पण आणि नोकरी पण नोकरी देतील. पण थोडासा देतात. लग्न होईपर्यंत आई वडिलांना हातभार हातभार लागेल लागेल. तेवढाच. नंतर स्वतःचे पैसे पण स्वतः जतन केलं तरी लग्नाला तुला वेगळ्या पद्धतीने वापरायला भेटेल वापरायला भेटेल. आरामात. ठीक आहे, चालेल, चला.